मोटरमनच्या मृत्यूमुळे मध्य रेल्वेचा खोळंबा झालाय। आतापर्यंत 84 लोकल्स रद्द झाल्यात आणि रात्रीपर्यंत आणखी लोकल रद्द होऊ शकतात। ज्या मोटरमनचा काल मृत्यू झाला त्याच्याकडून रेड सिग्नल असताना गाडी पुढे गेली होती। ही चूक झाल्यावर काही वेळाने याच मोटरमनचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला। मात्र हा मृत्यू अपघाती नसून कारवाईच्या भीतीपोटी केलेली आत्महत्या आहे असं रेल्वे कर्मचारी युनियनचं म्हणणं आहे। ताजी स्थिती जाणून घेऊया अक्षय भाटकर यांच्याकडनं। अक्षय, आत्ताची काय सगळी स्थिती आहे या लोकल संदर्भातली? आपल्या बातमीनंतर आपल्या बातमीची दखल ही थेट मध्य रेल्वेच्या प्रशासनाने आणि राज्य सरकारने देखील घेतलेली आहे आणि त्यानंतर आता हालचाली वाढल्यात आणि जे मोटरमन हे अंत्यसंस्कारासाठी गेले होते त्या सगळ्यांना परत बोलवून जास्तीत जास्त गाड्या सोडण्याचा प्रयत्न आता केला जातोय। आपल्या बातमीच्या आधी केवळ ठाण्यापर्यंत आणि कल्याणपर्यंत गाड्या होत्या, तर आता बदलापूर, अंबरनाथ या गाड्या देखील, कसारा या गाड्या देखील सोडण्यात येत आहेत। मात्र त्यांची फ्रिक्वेन्सी नक्कीच कमी आहे। दुसरीकडे मध्य रेल्वेकडून अधिकृतरित्या आता आकडा सांगितला गेला तो म्हणजे 147 लोकल आज दिवसभरात या रद्द झालेल्या आहेत आणि त्यापैकी 88 लोकल या पीक अवर मधल्या लोकल होत्या। त्याच्यामुळे किती मोठा फटका या एका मोटरमनच्या मृत्यूनंतर बसलाय हे आपल्याला लक्षात येतंय। निदान यानंतर तरी मोटरमनच्या या एकूणच युनियन्स आणि या सगळ्या कारभारावर मध्य रेल्वे प्रशासन स्वतःचा वचक ठेवेल आणि त्यामुळे प्रवाशांना त्रास होणार नाही असं आपण गृहीत धरूया आणि नक्की याच्यानंतर त्यामध्ये सुधार होईल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करावी लागेल। पण सध्या तरी लोकल ज्या आहेत त्या उशिराने सुरू आहेत आणि गर्दी थोडीशी कमी आहे शनिवार असल्यामुळे, पण आपल्या बातमीनंतरचा हा इम्पॅक्ट आहे की लोकलचा जो फ्रिक्वेन्सी आहे सध्या वाढवण्यात आली आहे। अक्षय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर अनेक ठिकाणी या संदर्भात आपल्याला खोळंबा पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी प्रवासी ताटकळत होते, मात्र रात्रीच्या सुमारास जसं अक्षयने सांगितलं शनिवार आहे त्यामुळे काही प्रमाणात गर्दी कमी असली तरी अनेक लोकल्स आणि खास करून गर्दीच्या वेळातल्या लोकल्स ह्या जास्त प्रमाणात रद्द झाल्यामुळे स्टेशन्सवर तरीही गर्दी पाहायला मिळते आणि अजूनही गाड्या नियमित नाही आहेत आणि त्याच्यामुळेच ही गर्दी जी आहे आपल्याला पाहायला मिळते। कल्याण, CSMT आणि ठाणे तीन प्रमुख स्थानकं मध्य रेल्वेवरची जिकडे कायम प्रवाशांची वर्दळ असते आणि आज शनिवारचा दिवस असून देखील ठिकठिकाणी अशी स्थिती पाहायला मिळत होती। मध्य रेल्वेचा खोळंबा झालेला पाहायला मिळतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।